नमस्कार, माझे नाव वीरा सुधीर मुके. मी आता 3री क मध्ये शिकते. मी सादर करीत आहे व्यक्ती आणि वल्लीमधील सखाराम घटने. सर, हे पेढे. सखाराम घटनेने माझ्या हातात एक पुडी ठेवली. कसले रे? प्राज्ञा परीक्षेत पास झालो. छान छान. प्राज्ञा परीक्षेची पातळी झटकन माझ्या लक्षात आली. किती टक्के मार्क मिळाले? अजून तरी गुणांची टक्केवारी कळली नाही, पण कळल्यावर सांगेन. पण निदान 65% तरी हवे. छान. सखाराम घटने प्राज्ञा मराठी बोलतो. माझ्या एका व्याख्यानानंतर त्याची आणि माझी ओळख झालेली. तेव्हा तो मॅट्रिकच्या वर्गात होता. अर्धा विचारीत, पांढरा शर्ट खोचलेला, नाकासमोर गांधी टोपी घातलेला, ते भावशून्य डोळे, काळा रंग, वेडेवाकडे दात, अशा थाटात तो मुलगा हॉलच्या दारासमोर उभा होता. मी आपला हार तिरक घेऊन दरवाजात आलो आणि त्याच्यावर नजर गेली. त्याने अत्यंत आदराने नमस्कार केला. स्वाक्षरी. आपली वही पुढे करत तो म्हणाला, ओ छे छे, मी स्वाक्षरी पिक्षरी देत नाही. मी उगीच डाफरलो. जशी आपली इच्छा. स्वाक्षरी देण्यात अर्थ नाही हे खरं, पण न देण्यातही खास अर्थ आहे असंही नाही. तेवढं तिथे एक संस्थेचे चिटणीस माझ्या समोर रजिस्टर घेऊन आले. खिडकी बाहेर उभा असलेल्या सखाराम घटने मला उगीच अस्वस्थ करत होता. काही वेळाने त्या मुलाचं तिथे उभं राहणं मला कसं तरीच झालं. मी चिटणीसांना त्याला बोलवून घ्यायला सांगितलं. चिटणीस, तो मुलगा कोण? सख्या. चिटणीस आश्चर्याने म्हणाले, नाही, मला त्याचं नाव माहित नाही, पण तो तिकडे उभा आहे ना, तो सख्याच तो. अरे घटन्या ये. एका अपराधासारखा तो माझ्या समोर उभा राहिला. नाव काय तुझं बाळ? जितक्या मऊ आवाजात जमेल तितक्या मऊ आवाजात विचार. सखाराम अप्पाजी घटने. अक्षरशः कसे होत्याचा व्याख्यान मालिकेची जाहिराती बोर्ड हाच लिहितो. त्याच्या बाबांचं सायमर पेंटिंगचं दुकान आहे आप्पा वळवंतराव चौकात. तुझं अक्षर एवढं जकास आहे, मग तू दुसऱ्याच्या स्वाक्षरी घेत का फिरतोस? आता यात काही मोठ्याने असण्यासारखं काही नव्हतं, पण मॅनेज कमिटीचे सर्व सभासद जोरदार असले. मी त्याच्याकडे वही घेतली. मी त्याचे स्वाक्षऱ्यांचे पुस्तक चालू लागलो. एक एक साहित्यिकाचे वाक्य निवडून त्या खालती सही घेतलं. मी आपलं शेवटचं पान उघडलं. त्या खालती सही नव्हती. कोणाचं हे वाक्य? आपल्या जे का नाटकातलं आहे. संदर्भ सोडून काढलेलं ते वाक्य वाचताना मलाच माझी दया आली. पण तू हे का निवडलंस? मला हे आपल्या जीवनविषयक सूत्र वाटतं. बापरे, या 4-4.5 उंचीच्या देहातून जीवनविषयक सूत्र वगैरे शब्दांची जाणीव नव्हती. अरे कशावरून? तू काय माझी पुस्तकं वाचली आहेस का? आपली छापून आलेली ओळ आणि ओळ मी वाचली आहे. तुम्ही आणि सारे गुरुजी माझे आदरणीय लेखक आहात. मागच्या खेपेला जे कोण आले होते त्यांना तू आणि ते सारे गुरुजी आणला होतास ना. सेक्रेटरी या मनुष्यवंशाला पोत असता कामा नये, हा अलिखित नियमच आहे. सेक्रेटरीच्या या वाक्यामुळे सखाराम निर्मुसला. धन्यवाद.